to the maths for mother. Now we are going to start the banks and simple interest. तर बँकेची गरज काय आहे आपल्याला हे तर आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की बँक कशासाठी फॉर द फायनान्शियल प्लॅनिंग आपले पैसे ठेवायला सेफली ठेवायला किंवा आपल्याला जास्त पैशांची गरज पडली तर लोन म्हणजे कर्ज घेण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आपल्याला बँकेची गरज आहे. आता काही भाग आपण बँकेच्या ह्याच्यातला आपण आधी बघितलेला आहे. नाव वी आर गोइंग टू सी इन डिटेल. काही गोष्टी आपण डिटेलमध्ये बघायला चालू करणार आहोत. सी हिअर द फर्स्ट पॉईंट दॅट इज द डिफरंट टाइप्स ऑफ अकाउंट्स. अकाउंट्स म्हणजे काय बँकेमध्ये आपण जे खातं काढतो त्याला आपण खातं असं म्हणतो. बँकेमध्ये खातं काढतो त्या खात्याचे प्रकार बघायचे आहेत आपल्याला. द फर्स्ट वन दॅट इज द करंट अकाउंट. पहिले जे आहे ते करंट अकाउंट. सेकंड वन दॅट इज द सेविंग अकाउंट. थर्ड वन रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. फोर्थ वन फिक्स्ड डिपॉझिट. ह्याला अकाउंट म्हणतात ते पण इट्स अ फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट असं आपण म्हणूया. सो वन बाय वन वी आर गोइंग टू सी हिअर. वन बाय वन वी आर गोइंग टू सी इट. सी हिअर द फर्स्ट वन दॅट इज द करंट अकाउंट. करंट अकाउंट कोण काढू शकतं? करंट अकाउंट दॅट इज फॉर बिझनेस पर्पज. हा जो करंट अकाउंट हा प्रकार आहे दॅट इज फॉर द बिझनेस पर्पज. म्हणजे कोणाला जास्त गरज असते ह्यांची? दॅट इज फॉर बिझनेस म्हणजे व्यवसाय करणाऱ्यांना ह्याची गरज आहे. ऑर द ट्रेडर्स ऑर दोज डिलिंग इन मनी इन डेली बेसिस. रोजच्या रोज ज्यांना पैसे घालावे आणि काढावे लागतात. सामान्य माणसाला रोजच्या रोज पैसे घालावे आणि काढावे लागत नाही. अँड अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट ऑर विथड्रॉ मनी एनी नंबर ऑफ टाइम्स म्हणजेच अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन. एनी नंबर ऑफ टाईम म्हणजे दिवसातून एकदाच काढायचं आहे, दिवसातून दोनदाच काढायचं आहे किंवा महिन्यातून एकदा असं काही त्याला नियम नाही आहे. दिवसातून किती वेळा काढू शकतो आणि किती वेळा घालू शकतो. दॅट इज अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन. त्याच्यात नो लिमिट्स ऑन विथड्रॉल अँड डिपॉझिट्स. विथड्रॉल म्हणजे पैसे काढण्यासाठी आणि घालण्यासाठी म्हणजे डिपॉझिट करण्यासाठी त्याला काही लिमिट नाही आहे. प्रोव्हाइड्स ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी टू द कस्टमर. ओव्हरड्राफ्ट म्हणजे तुम्ही तुमच्या खात्यामध्ये जेवढी रक्कम आहे त्याच्यापेक्षा थोडी जास्त रक्कमसुद्धा काढू शकता. कारण की बँक तुम्हाला हे कर्ज स्वरूपात देते आणि त्याच्यावर तुम्हाला काय मिळतं? परत व्याज बँकेला द्यावं लागतं. नेक्स्ट फॅसिलिटीज फ्रिक्वेंट ट्रान्झॅक्शन लाईक्स फंड ट्रान्सफर. एक दुसऱ्या व्यक्तीला कोणाला तुम्हाला फंड मोठ्या रकमात ट्रान्सफर करायचे आहेत तर तेही तुम्ही करू शकता. दॅट इज वाय इट इज बेस्ट सुटेड फॉर द बिझनेस. हे बिझनेससाठी म्हणून तुम्हाला सूट करायचं आहे. का? कारण की बिझनेसवाल्यांना का आहे? कारण की बिझनेसवाल्यांना पैसे रोजच्या रोज आपल्याला घालावे लागतात किंवा काढावे लागतात अकाउंटवरनं. फॉर दॅट वी कॅन यूज दिस टाईप ऑफ अकाउंट. म्हणजे ह्या प्रकारच्या अकाउंटमध्ये तुम्हाला कितीही वेळा पैसे घालता येतात काढता येतात. त्याला काही लिमिट नाही आहे. दॅट इज नो लिमिट ऑन अ ट्रान्झॅक्शन. विथड्रॉल डिपॉझिट पण किती करायचे त्याला काही नाही. आणि जेवढी रक्कम आहे त्याच्यापेक्षा थोडी रक्कम तुम्ही जास्तसुद्धा या अकाउंटवरून काढू शकता. नाव द सेकंड वन दॅट इज अ सेविंग विच इज अ जनरल अकाउंट. आपण सगळे जे वापरतो सामान्य माणूस वापरतो ते. त्यामध्ये काय असतं? दॅट इज मिनिमम अमाऊंट रिक्वायर्ड फॉर दिस. मिनिमम अमाऊंट म्हणजे काय? त्या खात्यामध्ये मिनिमम अमाऊंट प्रत्येक बँकेप्रमाणे असते. दॅट इज फॉर द सम 500. काही जण सांगतात की नाही तुमच्या खात्यावर 500 रुपीज पाहिजेत. काही बँकेमध्ये आहे की 100 रुपीज इनफ आहे. आणि काही बँकमध्ये 0 अकाउंट बॅलन्ससुद्धा असला तरी चालतो. तर ते डिपेंड करतं बँकेनुसार. पण मिनिमम अमाऊंट असेल तर तो काहीतरी मिनिमम अमाऊंट बँक सांगते. दुसरं तुम्ही खात्यावर जे काही पैसे घालता त्या खात्यावरती तुम्हाला इंटरेस्ट म्हणजे व्याज बँक देते. अ पर्सन कॅन डिपॉझिट मिनिमम अमाऊंट ओपन सेविंग अकाउंट अँड इन सम बँक्स नो मिनिमम अमाऊंट इज रिक्वायर्ड. द बँक पेज सम इंटरेस्ट ऑन द बेसिस ऑफ डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. रोजच्या रोज किती रक्कम असते हा बघून त्याच्याप्रमाणे हे असतं. पण त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन्स असतात. मग असे आपण करंट अकाउंटमध्ये बघितले की नो लिमिट्स ऑन ट्रान्झॅक्शन्स. त्याच्यात ट्रान्झॅक्शनवर लिमिट नाही आहे. कधी काढू शकता किती घालू शकता किंवा जास्ती काढू शकता. तसं नाही आहे. तसं सेविंग अकाउंटला रिस्ट्रिक्शन आहे की तुम्ही इतकी रक्कमच काढू शकता. इतके दिवसांमध्ये दिवसातून एखाद दुसऱ्या वेळेलाच काढू शकता. रोजच्या रोज सारखं घालणं काढणं करू शकत नाही. बँक त्याबद्दल काय देते तुम्हाला? दॅट इज पासबुक अँड चेकबुक. पासबुक म्हणजे ज्यामध्ये सगळं तुमचं लिखाण केलेलं असतं. तुम्ही काढले किती घातले किती याच्याविषयीची जी माहिती आहे ती पासबुकमध्ये मिळते. आणि चेक म्हणजे दुसऱ्याला देताना तुम्ही मोठ्या रकमा देताना चेकच्या स्वरूपामध्ये देऊ शकता.
हे सेविंग, दिस इज ऑल अबाउट सेविंग अकाउंट. नाव द नेक्स्ट वन दॅट इज द रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. आता ह्या काय ॲक्च्युली करायचं असतं, वी हॅव टू डिपॉझिट एव्हरी मंथ काहीतरी ठराविक रक्कम. बाबा महिन्याला एवढी एवढी रक्कम आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं कन्सिडर केलं की महिन्याला मला 100 रुपये घालायचे आहेत, तर मंथली तुम्ही 100 रुपये म्हणजे ह्या महिन्यात 100 घातले, पुढच्या महिन्यात 100 घातले, त्याच्या पुढच्या महिन्यात 100 घातले, अशी रक्कम तुम्ही दर महिन्याला ही 100 रुपयाची रक्कम तुम्हाला घालावी लागते. दॅट इज द डिपॉझिट एव्हरी मंथ. प्रत्येक महिन्याला समजा तुम्ही 100 ठरवले तर 100 घालायचे, 200 ठरवले तर 200 घालायचे, 300 तर 300, दर महिन्याला ठराविक रक्कम घालायची आहे. आणि काही दिवसानंतर तुम्हाला ती परत बँक व्याज देऊन, त्याच्यावर व्याज देऊन तुम्हाला ती रक्कम परत मिळते. सच अकाउंट मीन्स अ कंपल्सरी सेविंग. याला कंपल्सरी सेविंग असंही म्हणतात, म्हणजे कंपल्सरी महिन्याला तेवढी रक्कम तुम्हाला तिथं भरायचीच आहे. दिस इज अबाउट द रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. नाव द नेक्स्ट वन दॅट इज फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे माझ्याकडे समजा 1,00,000 रुपये आलेले आहेत, काहीतरी माझं मोठं काम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये समजा 1,00,000 रुपये मला मिळालेले आहेत. सो मला हे खर्च करायचे नाही आता, तर मी ही काय करू शकते, येस वी कॅन मेक इट इज अ FD. त्याला आपण FD असा शॉर्ट फॉर्म म्हणतो, दॅट इज फिक्स डिपॉझिट. डिपॉझिट सर्टन अमाऊंट फॉर अ फिक्स पिरियड, म्हणजे किती दिवसांसाठी मला नको आहे, वापरायचं नाही, किती समजा फॉर एक 1 इयर आहे और 2 इयर आहे, तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही किती वर्षासाठी ठेवणार आहे. अँड द डिपॉझिट अट्रॅक्ट्स अ ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट. तुम्ही 1 वर्षासाठी ठेवले म्हणजे बँकेला माहिती आहे तुम्ही 1 वर्षात मागणार नाही आहे, त्याच्यावरती बँक तुम्हाला देते काय, दॅट इज द इंटरेस्ट. कारण की हे पैसे बँकेला वापरायला मिळतात. सो बँक विल गिव्ह युअर इंटरेस्ट. अँड त्याचे रेट्स कसे असतात हे डिफरंट असतात, वेगवेगळ्या बँकेसाठी वेगळे असतात. इवन सिनियर सिटीजन्सना सुद्धा वेगळे असतात. सिनियर सिटीजन म्हणजे कोण, तर वयस्कर लोक जे आहेत त्यांच्यासाठी त्यांचे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय, 2% व्याज, 3% व्याज असे तुम्ही शब्द ऐकले असतील, तर ते व्याज त्यांना जास्त असतं. दिस इज ऑल अबाउट टाईप्स ऑफ अ अकाउंट. त्याचबरोबर तुम्ही ATM, क्रेडिट आणि डेबिट कार्ड ह्याविषयी पण ऐकलेलं असेल. बट आता ATM कार्ड आपल्याला कसं वापरायचं माहीत आहे. डेबिट कार्ड म्हणजे काय, तर थोडक्यात ATM कार्डचाच एक प्रकार आहे आणि हे तुम्ही रेग्युलर वापरता. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यामध्ये थोडा डिफरन्स आहे, पण त्याबद्दल डिटेलमध्ये तुम्हाला आता माहिती जास्ती नाही आहे. मग आता आपल्याला काय आहे, नाव देअर इज अ वन पासबुक. पासबुकची माहिती आहे आपल्याला. तर पासबुक दिले तुमच्या पुस्तकामध्ये ऑन अ पेज नंबर 70. सो वी हॅव टू फिलअप्स हिअर. काही फिलअप्स आहेत. हिअर वन पासबुक इज गिवन व्हेअर काय काय दिलेलं आहे बघा, लाईन नंबर्स दिल्यात, तारीख दिलेली आहे, पर्टिक्युलर्स म्हणजे ते कशा काय वापरलेलं आहे त्याच्यासाठी, कसल्या ह्यासाठी आहे, कॅश आहे, चेक आहे किंवा काय ते दिले. चेक असतील तर चेकचा नंबर. विथड्रॉन अँड डिपॉझिटेड म्हणजे अमाऊंट काढली आहे का भरली. विथड्रॉन म्हणजे काढणं आणि डिपॉझिट म्हणजे भरणं. आणि बॅलन्स किती राहिला ह्याच्याविषयीची माहिती दिली आहे. मग ऑब्झर्व करा बघा, पहिल्या दिवशी म्हणजे 2/2/2016 2/2/2016 कॅश घातलेली आहे. कॅशने किती घातलेले आहेत रक्कम, दॅट इज 1,500. अँड बॅलन्स त्यावेळेला किती झाला 6,000. म्हणजे आधी किती बॅलन्स असणार आहे, आता तुम्ही 1,500 भरलेले आहेत. म्हणजे ह्यातून 7,000 मधनं 1,500 जर मायनस केले तर किती येणार आहे बघा. 7 मधनं 1,000 गेले, 6 आले, 6 मधनं 500 गेले, 6,000 मधनं 500 गेले, 5,500. म्हणजे ह्याच्या आधी तुमच्या अकाउंटवर 5,500 रुपीज होते आणि भरल्यानंतर 1,500 टोटल 7,000 झाले. मग दुसऱ्या दिवशी काय केले, चेकनं तुम्ही रक्कम काय केलेली परत डिपॉझिट केली, दॅट इज 5,000 परत 7,000 प्लस 5,000 वी आर गेटिंग 12,000. त्यातून तुम्ही चेकनं रक्कम काढलेली आहे. किती काढली ती 3,000. मग 12,000 मधनं 3,000 गेले, 9,000 मिळाले. परत एकदा रक्कम काढलेली सेल्फ म्हणजे काय, स्वतःसाठी तुम्ही खात्यावरून रक्कम काढलेली. किती काढली 1,500. म्हणजे 9,000 मायनस 1,500 7,500. आणि परत त्याच्यावर तुम्हाला बँकेने इंटरेस्ट म्हणजे व्याज दिलेलं आहे, बँकेने दिलेलं दॅट इज 135. टोटल बिकम्स 7,635. आता काही क्वेश्चन्स विचारले, ते क्वेश्चन्स आपण इथं फिलअप्स करायचे. ऑन 2/2/16 ही डेट कुठं आहे बघा, येस हिअर इट इज 2/2/2016. द अमाऊंट डिपॉझिटेड वॉज डिपॉझिट किती केलेली आहे
Yes, 1500. So 1500 rupees. And the balance is, त्या दिवशी balance किती झाला? Yes, here it is the balance, that is 7000 rupees. Balance किती झालेला आहे? That is the 7000 rupees. Now the next fill-ups. On 12 to 16, 12 तारखेच्या विषयीचं विचारलंय, ह्या तारखेविषयी. डॉट डॉट रुपीज वेअर विथड्रॉन, किती काढले? 3000 रुपीज वेअर विथड्रॉन बाय चेक नंबर 243965. द बॅलन्स वॉज, बॅलन्स किती राहायला काढल्यानंतर? येस, 7500 रुपीज. नेक्स्ट फिलअप्स. ऑन 26 टू 2016 म्हणजे लास्टची एंट्री आहे. द बँक पेड अन इंटरेस्ट ऑफ, किती रुपीजचा बँकनं इंटरेस्ट दिला आहे? दॅट इज 135. जी रक्कम आहे त्याच्यावरती 135ची इंटरेस्ट म्हणजे व्याज बँकेनं दिलेलं आहे. नाउ वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सी हिअर. सुविद्या बॉरोड अ सम ऑफ ₹3000 ॲट 8 PCPA इंटरेस्ट. आपण हे आधी शिकलेलं आहे. 3000 घेतलेले आहेत 8 PCPA इंटरेस्टनं फॉर अ इयर फ्रॉम हर बँक टू बाय अ कम्प्युटर. ॲट द एंड ऑफ द पिरियड म्हणजे संपल्यानंतर, तिने घेतलेल्या कालावधी संपल्यानंतर, शी हॅड टू पे बॅक अन अमाऊंट ऑफ 2400 रुपीज ओव्हर द अबाव. म्हणजे रक्कम काढली किती? 3000 काढली आणि त्याच्यानंतर तिला जादा किती द्यायचे? 2400. वॉट शी हॅड बॉरोड. मग अँड अबाउट वॉट शी हॅड बॉरोड. मग काय? बेस्ड ऑन द इन्फॉर्मेशन. प्रिन्सिपल म्हणजे जी रक्कम काढलेली आहे, कर्ज म्हणून घेतलेली, त्याला म्हणायचं प्रिन्सिपल. भांडवल तो किती आहे? दॅट इज 3000. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? दॅट इज 8 PCPA. अँड रुपीज इंटरेस्ट इक्वल्स टू, किती झालेला आहे इंटरेस्ट आपल्याला? तो इंटरेस्ट किती झालेला आहे? दॅट इज गिवन, दॅट इज 2400 हा इंटरेस्ट झालेला आहे. कारण की ओव्हर म्हणजे जास्तीचे द्यायचे 2400. किती वेळात द्यायचे आहे? तर ॲट द एंड ऑफ पिरियड असं सांगितलं म्हणजे 1 वर्षासाठी, दॅट इज 1 इयर. ओके. द टोटल अमाऊंट रिटर्न बँक इज, अमाऊंट किती द्यायची बँकेला? 3000 तर द्यायचेच आहेत आणि जादा झालेले दॅट इज 2400 टोटल करून येणार आहेत. दॅट इज 5400. हिअर वी कम्प्लीट फ्रॉम द पेज नंबर 70. इथं आपण कम्प्लीट केले पेज नंबर 70. आता नेक्स्ट पासून आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत, सोडवायचे आहेत. दॅट इज फॉर द फॉर्म्युला ऑफ द इंटरेस्ट. आपण सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला कसा येतो तो बघणार आणि बाकीचं सगळं बघणार आहेत. तर हे इथे आपण कम्प्लीट केलेलं आहे. थँक्स फॉर वॉचिंग अँड प्लीज शेअर अँड सबस्क्राईब. इफ यू लाईक प्लीज शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, टिल देन बाय.